या बातमीचे प्रायोजक आहे ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर। आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर। आस्था रोटी बँक यांच्या वतीने सोलापूर शहर परिसरातील अनाथ गोरगरिबांची मुले, अंध अपंग पालकांच्या मुलांना तसेच गंभीर आजाराने ग्रस्त पाल्यांच्या मुलांना व स्मशानभूमीमध्ये काम करणाऱ्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। एकूण 230 विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने किरीटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामीजी, मुख्यमंत्री विशेष अधिकार मंगेश चिवटे, बालरोग तज्ञ डॉक्टर नितीन राठी, समाजसेवक राजू हौशेट्टी, राजेश हलकुडे, अमित कांबळे, सूरज रघोजी, नीता मंकणी, मीना गायकवाड, स्मिता आळंगे, श्याम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था रोटी बँकेच्या सर्वेसर्वा विजय छंचुरे, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, पुष्कर पुकाळे, स्नेहा वनकुद्रे, मंगल पांढरे, जोशना सोलापूरकर, अनिता तालिकोटी, स्नेहा मेहता, संगीता छंचुरे, सुवर्णा पाटील, अविनाश माचरला, विद्या माने, सुरेखा पाटील आदींनी परिश्रम घेतले। माध्यमातून आपण एक भारतीय कथा या देशाचं भवितव्य हे दिसत आहे। तर दिलेल्या साहित्याचा या विद्यार्थ्यांनी योग्य असा वापर करावा आणि त्याचा प्रत्येक वेळी आपल्या हे तुम्हाला हात या ठिकाणी उपलब्ध करून देत असते। तसंच या ठिकाणी आपल्याला देखील सांगितलेलं आहे की लागवड करा भविष्यामध्ये त्यांनी प्रत्येक वर्षी आस्था रोटी बँकेला आर्थिक मदत करण्याचं या ठिकाणी आश्वासन केलेलं आहे आणि त्यांनी आता देखील 11,000ची भेट या ठिकाणी या ठिकाणी खरोखरच एक नवीन भारत निर्माण करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे आणि परीने त्यांनी मदत करावी आणि या ठिकाणी विशेष पुस्तक आपण त्यांना देणार आहोत। किरण गोरेचे आणि मी काल मुंबईमध्ये होतो। खरं तर आज कार्यक्रमाला यायचं नाही यायचं थोडंसं जुदामण स्थिती होती, कारण तिकडे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये देखील विविध समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं राबवले होते। मात्र आपल्या मायभूमीतला, कारण मी मूळचा सोलापूर जिल्हा रहिवासी आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे। आपल्या सोलापूर जिल्ह्यातला हा कार्यक्रम असल्यामुळे, सोलापुरातला कार्यक्रम असल्यामुळे आणि सोलापूरशी माझं ऋणानुबंध खूप जुना असल्यामुळे आवर्जून या कार्यक्रमाला राजू शेट्टी सरांना म्हणलं की मी नक्की या कार्यक्रमाला येईल, कारण माझं शिक्षण देखील मॅडम याच सोलापुरामध्ये सुएज गुरुकुलमध्ये झालं होतं। मुलांना तुमच्यासारखाच तुम्ही आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी एकत्र बसला आहात त्याच पद्धतीनं याच सोलापूरच्या सुएज गुरुकुलमध्ये मी देखील 10वीला या ठिकाणी शिक्षणासाठी होतो आणि म्हणून त्या पुन्हा एकदा आठवणी जागवण्यासाठी किंबहुना या सोलापूरच्या मातीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आवर्जून म्हणलं आपण या कार्यक्रमाला जाऊयात आणि फक्त कार्यक्रमाला फक्त जायचं नाही तर आपण सक्रिय योगदान या कार्यक्रमासाठी आपण पूर्ण फुलाच्या पाकळीच्या माध्यमातून करूयात। आणि म्हणून किरणजी तुमचं मार्गदर्शन सुरू असतानाच मी तुम्हाला चिठ्ठी दिली आणि सांगितलं की या उपक्रमाच्या अनुषंगानं जे जे विविध उपक्रम या ठिकाणी आस्था रोटी बँक, विनोदी चिंचोले आणि सगळे त्यांचे राजू हौशेट्टी जे असतील सगळे त्यांचे स्वयंसेवक जे राबवत आहेत त्यांना एक अल्पशी मदत म्हणून रोख 11,000 रुपये आता या कार्यक्रमाच्या ठिकाणीच मी माझ्याकडून एक छोटीशी भेट देणार आहे। आणि फक्त ही भेट देऊन मी थांबणार नाही मॅडम। स्वामीजी येणाऱ्या काळामध्ये जे जे काही सार्वजनिक उपक्रम, समाजहिताचे उपक्रम आस्था रोटी बँकच्या माध्यमातून जे जे काही राबतील त्यासाठी देखील माझ्या परीनं जे जे काही खारीचा वाटा उचलणं शक्य आहे ते मी नक्कीच उचलेल हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आश्वस्त करतो। किरणजी आपण सकाळी रसूल पठाण यांच्या घरी होतो, त्या ठिकाणी आपला विषय झाला
की राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण समाजातील सर्वसामान्य सर्वच गोरगरीब गरजू रुग्णांना त्यांचे जात पात पक्ष पंथानं मदत करता रुग्णसेवा करत आहोत। आणि आज सकाळी आपला विषय झाला, या ठिकाणी देखील आपण बघतोय एक असा उपक्रम आहे, या ठिकाणी सर्व जाती धर्माची मुलं आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, विविध जाती धर्मातील मुलं आहेत, मात्र मुलं ही देवाघरची फुलं आहेत। आणि जे एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला शिकवण दिली आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा राजकीय क्षेत्रामध्ये देखील काम करत असताना आपण जात धर्म पंथ पक्ष विसरून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। ज्या दिवशी हे सगळं काम करत असताना जात धर्म पंथाचा पक्षाचा विचार तुमच्या मनाला शिवेल, जेव्हा विचार तुमच्या डोक्यामध्ये येईल तेव्हा तो आपल्या सामाजिक कार्याचा पराभव असेल। आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचं काम जेव्हा आम्ही हातामध्ये घेतो, मग ते शैक्षणिक उपक्रम असतील, सामाजिक उपक्रम असतील, वैद्यकीय उपक्रम असतील, सगळे उपक्रम आपण सर्व जाती धर्माच्या पंथाच्या पक्षाच्या लोकांना घेऊन या ठिकाणी काम करत आहोत। आणि म्हणून व्यासपीठावर देखील स्वामीजी एक आध्यात्मिक क्षेत्रातलं धर्मपीठ आहे, राजकीय क्षेत्रातलं एक विद्यापीठ आहे राजोवर शेट्टी, आणि वैचारिक पीठातलं बसव कथाकार या ठिकाणी किरणजी कोरे, असा त्रिवेणी संगम आजच्या या दिवशी जुळून आलाय। आणि म्हणून मला वाटतं की एक खूप असा योगायोग समाजामध्ये आग लावणाऱ्यांची संख्या फार वाढली आहे, पण कुठंतरी आस्था रोटी फाउंडेशन आहे आणि आस्था रोटी फाउंडेशन ही आग भिजवायचं काम करते असं म्हणायला काही हरकत नाही। मी तर मुद्दाम सांगितलं की आस्था रोटी फाउंडेशन एक चिमणी आहे आणि ही चिमणी स्वतःच्या चोचीतनं ती आग भिजवण्याचा प्रयत्न करते आहे। आणि आज आपल्या या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे आहेत यांच्याकडे तर चिमण्यांचा दवा आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे। माझ्या आव्हानाचे शिष्य आहेत, केलेला आहे त्यांच्या सुद्धा त्याचे शिष्य आहे आणि त्यांच्या सुद्धा आज वाढदिवस आहे, त्याला पण शुभेच्छा। आणि हे औषधी सरांना हे चिंतळकर सारी यांचा कार्यकर्ते सगळा त्यांना आयुष्य ಮತ್ತು ಸಂಪತ್ತು ಆರೋಗ್ಯ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಲಿ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ। ಹಾಗೂ हे लोकांना आमच्या भारतामध्ये एवढं काम मागं आहे म्हणले, आमचा गुरु काशीमध्ये शिक्षणमध्ये होते, त्या काळातला मदन मोहन माळ्या म्हणून शिक्षणच्या मेन फाउंडर पंडित पंडित त्यांच्या आमच्या गुरुचे दोस्त होते। आमच्या भारतामध्ये अजूनसुद्धा एक कोणतं पॉलिटिक्स लोक आला की हात उभारून पाया पडणार हे आम्हाला आवडत नाही। ते कशासाठी करते, त्यांच्या मूळ म्हणजे एज्युकेशन कमी आहे। एज्युकेशन तोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही मागं राहणार, हे तुमचं हे आहे ना, मागणं हे होणार। तुमच्या घरी कोण तर IAS ऑफिसर व्हायला पाहिजे, कोण तर एक टीचर व्हायला पाहिजे, कोण तर एक नोकर व्हायला पाहिजे। तोपर्यंत तुमचं आर्थिक परिस्थिती सुधारणा होत नाही तोपर्यंत ते होणारच भारतामध्ये। आता अमेरिकेमध्ये म्हणा, आमच्या बोर्गा स्टुडंटमध्ये आहे तर कोण चुकायचं कोण काम करत नाही, स्वतःहून काम करते, स्वतःहून राबते। तोपर्यंत एज्युकेशन चांगलं करायला पाहिजे। तुम्ही घरी तुमच्या मुलाला काय करते, दररोज शाळेला जाता का नाही, होमवर्क करता का नाही, काम करता का नाही, एवढं तुम्ही व्यवस्थित बघितलं ना तुमचं बरं कुठलं पण। हे UP-मध्ये एक गाव आहे, लहान गाव आहे, सगळं इथं IAS सगळं होते, कशासाठी होते त्यांचं घरी शिखा कमवा आणि स्वावलंबी व्हा। ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आम्ही मान्यताप्राप्त व्यावसायिक कोर्सेस ऑफर करतोय, जे तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये स्थानिक आणि परदेशात नोकरी व व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी देत आहोत। पॅरामेडिकल कोर्सेस जसे DMLT, एक्स-रे, MRI, CT स्कॅन, OT, नर्सिंग आणि BO, याचबरोबर डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट कोर्स, प्राथमिक आणि मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण अभ्यास करा, एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कोर्स, कर्नाटकातील डी फार्मसी कॉलेज करिता ऍडमिशन अँड गार्डन सेंटर, यासोबतच विविध शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध। आम्हाला निवडा, कारण 100% नोकरीची संधी, सवलतीचे शुल्क, अनुभवी प्रशिक्षकांद्वारे प्रात्यक्षिकांसाठी प्रयोगशाळेची व्यवस्था,
आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर. संपर्क क्रमांक 9405 66 55 98 आणि 76 66 22 39 92.